बिहारमधले विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मोदींच्या उपमुख्यमंत्र्यांवर आणि आयोगावर, निवडणूक आयोगावर आरोप केलेला आहे। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे 2 जिल्ह्यांमध्ये 2 मतदार संघामध्ये मतदार याद्यांमध्ये नाव आहे, त्यांची 2 ओळखपत्र आहेत। लखीसराय मतदारसंघामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचा 57 वय असल्याचं एक ओळखपत्र आहे, तर दुसरीकडे बाकीपूरमध्ये 60 वर्ष वय असलेलं त्यांचं मतदान करण्यासाठीचं म्हणून जे काही ओळखपत्र, असे 2 ओळखपत्र। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मतदार याद्यांमधला अभूतपूर्व घोळ हा काँग्रेसनं उजेडात आणलेला आहे। काँग्रेसनं आणि राहुल गांधीनं खास करून यावर आपली एक वेगळी आघाडी उघडली आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्रामधल्या मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झालेला आहे आणि अवघ्या लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर 5 महिन्यांमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीत 5 महिन्यामध्ये 40 लाख मतदार कसे वाढले आणि कुठल्या पद्धतीनं वाढले हे राहुल गांधी यांनी पुराव्यासहित दाखवून दिल्याचा वेळोवेळी आता दावाही केला जात आहे। यावर मी बोलणारच आहे, पण एक ताजी घटना या संदर्भातली बिहारमधली आहे। बिहारमधले विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मोदींच्या उपमुख्यमंत्र्यांवर आणि आयोगावर, निवडणूक आयोगावर आरोप केलेला आहे। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे 2 जिल्ह्यांमध्ये 2 मतदार संघामध्ये मतदार याद्यांमध्ये नाव आहे, त्यांची 2 ओळखपत्र आहेत आणि विरोधी पक्षनेते आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी सप्रमाण मीडियामध्ये पोस्ट केलेली आहे, आरोप केलेला आहे। बिहार राज्यातला लखीसराय म्हणून एक जिल्हा आहे। या लखीसराय जिल्ह्यामध्ये लखीसराय नावाचा एक मतदारसंघ आहे आणि याशिवाय पटना जिल्ह्यामध्ये बाकीपूर नावाचा एक जिल्हा आहे। लखीसराय मतदारसंघामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचा 57 वय असल्याचं एक ओळखपत्र आहे, तर दुसरीकडे बाकीपूरमध्ये 60 वर्ष वय असलेलं त्यांचं मतदान करण्यासाठीचं म्हणून जे काही ओळखपत्र, असे 2 ओळखपत्र हे तेजस्वी यादवांनी एक्स पोस्ट केलेले आहे। आणि एकाच व्यक्तीकडून एकाच वेळेला मतदान व्हावं, एक व्यक्ती एक मतदान असा नियम असताना, संविधानाप्रमाणे ते अपेक्षित असताना, या विजय सिन्हा यांच्याकडून 2 मतदारसंघात 2 ओळखपत्र ही कशी काय, असा सवाल हा तेजस्वी यादव यांनी केलेला आहे। आता हा संपूर्ण प्रकाराला जी पार्श्वभूमी आहे ती राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्स यांची आहे, पण त्यानंतर लगोलग बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनर्पडताळीनंतर सुद्धा असा प्रकार हा पुढे आलेला आहे आणि तेजस्वी यादव यांच्या आरोपाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं जात आहे। याचं कारण विधानसभेतली निवडणूक, मतदार याद्यांचा घोळ आणि तिथली पुनर्पडताळणी मोहीम। आता तेजस्वी यादव यांनी हवेत आरोप केले असते तर आपण समजू शकलो असतो, पण तेजस्वी यादव यांनी तसं केलेलं नाही। तेजस्वी यादवांनी सगळे पुरावे, ओळखपत्रांचे फोटो सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। आता विजय सिन्हा यांचं असं म्हणणं आहे की 2 मतदार संघामध्ये त्यांची नावं जरी असली तरी ते केवळ एकाच मतदार संघामध्ये मतदान करतात। एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या बाजूनं, आणि दुसऱ्या एका मतदारसंघातनं त्यांचं नाव वगळण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज सुद्धा केलेला आहे। मग यापूर्वी त्यांनी अर्ज का केला नाही
किंवा यापूर्वी मतदारसंघातनं आपलं नाव वगळण्यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाही आणि ही वेळ त्यांच्यावर का आली, हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. पण या मुद्द्यावर मात्र भाजप किंवा विजय सिन्हा यांच्याकडून कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलं नाही. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की एका मतदारसंघामधनं ते नाव वगळण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. पण ज्या बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी 2 मतदारसंघामध्ये आपली नावं असल्याचं निदर्शनास आणलं आणि 2 मतदारसंघामध्ये माझी नावं का आहेत यावरून त्यांनी निवडणूक आयोगाला नोटीसही पाठवली होती, आपल्याला लक्षात असेल. हा सगळा घोळ बिहारमधला मतदार याद्यांच्या पुनर्पडताळणी मोहिमेनंतरचा उघडकीस आलेला घोळ आहे. आणि आता आपण वळूया राहुल गांधींच्या आरोपाकडे. राहुल गांधी म्हणजेच इंडिया आघाडीचे सर्व खासदार उद्या निवडणूक आयोगावरती सोमवारी मोर्चा काढणार आहेत. मंगळवारपर्यंत संसदेचं कामकाज चालणार आहे. 2च दिवस अवघे उरलेले आहेत आणि सोमवारी राहुल गांधी, काँग्रेसचे खासदार प्रियंका गांधी आणि इतर इंडिया आघाडीमध्ये सामील असलेले सर्व खासदार, ज्यात महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे गटाचेही खासदार आहेत, हे सर्व खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढून हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे की आयोगानं किती गंभीर चुका केल्या आणि आयोगाकडून कशा चुका झाल्या आहेत आणि आयोगाचं एकंदरीत कामकाज हे भाजप सरकार आणि मोदी सरकार आणि तिथल्या भाजपच्या सरकारांच्या साठी किती अनुकूल आहे असा आरोप त्यांनी करत हा मोर्चा काढलेला आहे. मतदार संघाच्या म्हणजे मतदार याद्यांमधला जो काही अभूतपूर्व घोळ आहे तो राहुल गांधींनी आपल्या बाजूनं भरभक्कम मांडल्याचा दावा सुद्धा हा केला जातोय. पण सध्या तरी भाजपकडून त्याला काही ठोस उत्तर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. 5 महिन्यामध्ये 40 लाख मतदार हे नवे आले. त्यावर मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की त्यांच्या डोक्यातली चीप हरवलेली आहे. असा तो सगळा राहुल गांधी वर्सेस देवेंद्र फडणवीस असा सामना आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेला आहे. पण दुसरीकडे कर्नाटक राज्यामध्ये जी निवडणूक झाली त्यात महादेवपुरा मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबामध्ये 80 मतदार निघालेले आहेत आणि 1,50,250 बोगस मतदार हे या मतदारसंघामध्ये नोंदवले गेले आणि त्यामुळे महादेवपुरा मतदारसंघाचा निकालच बदलून गेला. ही सगळी माहिती राहुल गांधी यांनी दिल्यानंतर इंडिया आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा ती ट्विट केलेली आहे एक पोस्टवर. आता हे सगळे जे घोळ आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आयोगांनी आपल्या काही राज्यातल्या वेबसाईट बंद केलेल्या आहेत म्हणजे ज्यावर आपल्याला मतदार याद्या पाहायला मिळतात. महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांमधल्या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मतदार याद्या या सध्या आपल्याला दिसत नाही असा राहुल गांधींचा आरोप आहे. कारण तिथल्या वेबसाईट, इथली संकेतस्थळ ज्यावर ही सगळी मतदार याद्या आपल्याला पाहायला मिळतात त्या बंद केल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केलेला आहे. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतरचं हे सगळं प्रकरण आहे. आता हा मोर्चा सोमवारचा निघणारा अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या मोर्चानंतर आणि तो धडक मोर्चा निवडणूक आयोगावर, त्यामुळे निश्चितपणे निवडणूक आयोगावर एक मोठा दबाव येणार आहे आणि राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते आणि याशिवाय इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते हा मुद्दा सातत्यानं माध्यमांमध्ये लावून धरतायत, आपल्या सोशल मीडियावर लावून धरतायत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे प्रश्नचिन्ह यापूर्वी निर्माण झाले होते आणि ते प्रश्न आणखी गडद झालेले, त्याचे उत्तरं ही निवडणूक आयोगाला निश्चितपणे द्यावी लागेल. जे निवडणूक आयोग नरेंद्र मोदी सरकारच्या आणि भाजपच्या हातातलं खेळणं झाल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांनी केला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये जरूर जाऊन तिथे आपली प्रतिक्रिया नोंदवा, तिथे कळवा. आणि तुम्ही
यासाठी नवराष्ट्र डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या राजकीय सामाजिक सगळ्या बातम्या आपल्याला तिथे उपलब्ध असतील. खूप धन्यवाद. नमस्कार.